कशेडी महामार्ग 1 तास ठप्प। मुंबई गोवा हायवेवरील कशेडी मोगाव ते महामार्ग दरम्यान अवजड वाहने बंद पडण्याच्या घटनांमध्ये वाढ। रात्रीच्या वेळेस गस्त वाढवणे गरजेचे। रत्नागिरी जिल्हा प्रशासन व महामार्ग प्रशासन आणि संबंधित कंपनी यांच्याकडून कोणतीही पूर्वसूचना नसताना कशेडी बोगद्यातून दोन्ही मार्गांकडून अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्याने या मार्गावर सतत वाहने बंद पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने रविवार रोजी रात्री 9:30 ते 10:30च्या दरम्यान अवजड वाहने बंद पडल्याने महामार्ग 1 तास ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले। कशेडी बोगद्याच्या दोन्ही बाजूला रात्रीची गस्त वाढवणे गरजेचे बनले आहे। दरम्यान या मार्गावर हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली होती। पर्यटन सुट्टीचा हंगाम व निवडणूक लक्षात घेता महामार्ग विभागाने एकाच बोगद्यात दोन्ही बाजूने वाहतूक सुरू केली होती। मात्र या ठिकाणी कोणतीही गस्त अथवा सुरक्षा रक्षक नसल्याने रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूकसह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस मार्गस्थ होऊ लागल्या आहेत। विना अडथळा असल्याने वेगाने वाहने मार्गस्थ होत आहेत, त्यामुळे हलक्या वाहनांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। पोलादपूर बाजूकडील बोगद्याकडे जाणारा व सद्यस्थितीत असणारा हा रस्ता अरुंद असल्याने अवजड वाहन आल्यास समोरून येणाऱ्या वाहनाला थांबावे लागत आहे। कशेडी पोलिसांना आदेश देत या बोगदा मार्गावर पेट्रोलिंग करणे गरजेचे बनले आहे। त्याचप्रमाणे दोन्ही बाजूला पोलिसांची गस्त वाढवणे क्रमप्राप्त बनले आहे। प्रशासनाकडून पोलिसांना आदेश देण्यात आल्यास या मार्गावर पेट्रोलिंग सुरू होऊन वाहतुकीचा अडथळा दूर होण्यास मदत होईल। वारंवार वाहने बनण्याच्या घटनांमुळे मार्गावर प्रवास करणारे वाहन चालक आणि प्रवासी यांचा वर्गाचा खोळंबा होऊन अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन, संबंधित L&T कंपनी आणि महामार्ग प्रशासन यांच्या समन्वयातून या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास उपाययोजना राबविल्यास वाहतूक सुरळीत होऊ शकेल। काही दिवसापूर्वी कशेडी बोगद्याच्या अंतर्गत अवजड मोठी वाहने त्यांच्यामुळे 2 अपघात झाले होते। तर मध्यंतरी खेड हद्दीत अनुसया हॉटेल व पोलादपूर जवळील भोगाव जवळ उंची मर्यादेसाठी लोखंडी बीम उभारण्यात आले होते। मात्र तो अडथळा अवजड वाहनाने उडवला। नंतर दिवसासह रात्री मोठ्या प्रमाणात अवजड वाहने सुरूच आहेत। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।